आज आपण वाक्य रूपांतर हा व्याकरणचा भाग शिकणार आहोत. वाक्य रूपांतर म्हणजे काय? सर्वात प्रथम आपण वाक्य रूपांतर म्हणजे काय तर वाक्याचे रूपांतर, वाक्याचा अर्थ न बदलता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. तर वाक्य रूपांतर बघण्याआधी आपल्याला त्याआधी वाक्य म्हणजे काय, वाक्याचे प्रकार कोणते हे बघायला पाहिजे. तर वाक्य म्हणजे काय? वाक्य म्हणजे काय तर पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह, पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे वाक्य होय. ज्याप्रमाणे आपण बोलताना आपण शब्दांचा यूज करतो, शब्दांसमोर शब्द अशी मांडणी झाल्यावर एक शब्दसमूह तयार होतो आणि त्या शब्दसमूह तयार झाला की त्याला अर्थ लागतो, अर्थ व्यक्त होतो, पूर्ण अर्थ लागतो. तो पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दसमूह म्हणजे काय? वाक्य होय. तर या वाक्याच्या अनुरोधाने वाक्याचे वेगवेगळे प्रकार पडतात. जसा वाक्याचे प्रकार, नंबर 1 विधानार्थी वाक्य, नंबर 2 प्रश्नार्थी वाक्य, नंबर 3 आज्ञार्थी वाक्य, नंबर 4 उद्गारार्थी वाक्य, आणि नंबर 5 होकारार्थी व नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य. तर हे झाले वाक्याचे प्रकार. विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, होकारार्थी व नकारार्थी वाक्य. यामध्ये आता सर्वप्रथम आपल्याला बघायचं आहे विधानार्थी वाक्य म्हणजे काय. विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर एक ज्या वाक्यात साधं सरळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. विधानार्थी वाक्य तर विधानार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्यात साधं सरळ एक वाक्य केलेलं असतं, जसं एक साधं स्टेटमेंट दिलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी नियमित व्यायाम करते. मी नियमित व्यायाम करते. राजेश दररोज शाळेत जातो. राजेश दररोज शाळेत जातो. तर विधानार्थी वाक्य ज्या वाक्यात आपण एक साधं सरळ विधान केलेलं असतं त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. मी नियमित व्यायाम करते. मी नियमित म्हणजे माझ्याबद्दल एक साधं सरळ विधान केलेलं आहे की मी नियमित व्यायाम करते. राजेश दररोज शाळेत जातो. त्यानंतर आहे प्रश्नार्थी वाक्य. नंबर 2 प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला जातो आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, बाबा परत कधी येतील. बाबा परत कधी येतील. सायली सहलीला येईल का. सायली सहलीला येईल का. सायली सहलीला येईल का. यामध्ये
माझे पत्र आले का, अशा प्रकारे अनेक प्रश्न विचारल्या जातात. ज्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे आणि वाक्याच्या शेवटी जेव्हा प्रश्नचिन्ह येतं ते वाक्य म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. बाबा परत कधी येतील, या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, कधी येतील. सायली सहलीला येईल का, इथे प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य. त्यानंतर आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य बघायचं आहे. आज्ञार्थी वाक्य नंबर 3, आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये आज्ञा, हुकूम, विनंती, आशीर्वाद या अर्थाचा बोध होतो त्याला काय म्हणतात, आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनो रांगेत चला. मुलांनो रांगेत चला. वर्गातून निघून जा. वर्गातून निघून जा. नंबर 3, इथे मुलांनो रांगेत चला, इथे आज्ञा केलेली आहे, तर वर्गातून निघून जा इथे हुकूम केलेला आहे. देवा मला चांगली बुद्धी दे. देवा मला चांगली बुद्धी दे. बघा इथे प्रार्थना केलेली आहे, इथे हुकूम दिलेला आहे, तर इथे आज्ञा केलेली आहे. म्हणजेच ज्या वाक्यात आज्ञा, हुकूम, विनंती केलेली असते अशा अर्थाचा बोध होतो तिथे आज्ञार्थिक वाक्य, त्याला आज्ञार्थिक वाक्य असे म्हणतात. त्यानंतर 4th आहे उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये भावना, फिलिंग्स व्यक्त करण्यात येते, आपल्या मनातील भावना, आनंदाची भावना, दुःखाची भावना, घृणा, भीती, हे या भावना जेव्हा व्यक्त करण्यात येतात, फिलिंग्स व्यक्त करण्यात येतात, तेव्हा त्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, बापरे केवढी मोठी ही इमारत, किंवा केवढी उंच ही इमारत. छे मला हे मुळीच आवडत नाही. छे मला हे मुळीच आवडत नाही. मला हे आवडत नाही. किती सुंदर ही बाग, किती सुंदर ही बाग. बघा बाप रे केवढी उंच ही इमारत, काय दाखवलेली आहे इथे, भीती, भीतीची फिलिंग्स निर्माण झाली आहे, भावना निर्माण झाली आहे. छे मला हे मुळीच आवडत नाही. घृणा, किळस या इथे व्यक्त झालेली आहे. तर किती सुंदर ही बाग, इथे आनंद व्यक्त झालेला आहे, आनंदाची भावना आलेली आहे. तर ज्या वाक्यामध्ये भीती, घृणा अशा फिलिंग्स आपल्या निर्माण होतात त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. आता नेक्स्ट आहे होकारार्थी वाक्य. होकारार्थी व नकारार्थी वाक्य. होकारार्थी व नकारार्थी वाक्य. आता होकारार्थी व नकारार्थी वाक्य म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये होकार दर्शवला जातो ते होकारार्थी वाक्य आणि ज्या वाक्यामध्ये नकार दर्शवला जातो ते नकारार्थी वाक्य. जसा उदाहरणार्थ,
मी अभ्यास करते, मी अभ्यास करते. होकार आहे इथे, होकारार्थी आहे, हे इथे होकार दर्शवलेला आहे या वाक्यात, म्हणून हे होकारार्थी वाक्य. तर तिचा स्वभाव वाईट नाही, तिचा स्वभाव वाईट नाही. जिथे आहे, करते, असते ते होकारार्थी वाक्य असते. तर जिथे नाही, नव्हते, नये हे जेव्हा दर्शवते तेव्हा ते नकारार्थी वाक्य, वाक्यात येते तेव्हा ते नकारार्थी वाक्य. तर होकारार्थी व नकारार्थी वाक्य, ज्यात नकार दर्शवलेला आहे ते नकारार्थी वाक्य आणि ज्यात होकार दर्शवलेला आहे तो होकारार्थी वाक्य. आता आपल्याला आपण वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार बघितले. आता आपल्याला बघायचं आहे वाक्य परिवर्तन. वाक्य परिवर्तन म्हणजेच वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतर, वाक्य रूपांतर म्हणजे काय, तर वाक्याचे रूपांतर, वाक्याचा अर्थ न बदलता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजेच वाक्य रूपांतर. बघा, आपण जर सतत एकाच वाक्याच्या स्वरूपात रचनेमध्ये बोलत गेलो तर समोरच्याला कंटाळा येतो, कंटाळवाणे वाटतं ऐकणाऱ्याला. म्हणून त्या वाक्याच्या रचनेमध्ये बदल करून जर आपण बोललं तर ऐकणाऱ्याला ते चांगलं वाटतं आणि आपली भाषासुद्धा परिणामकारक होत असते, भाषासुद्धा खुलते. म्हणून आज आपण वाक्य रूपांतर बघणार आहोत. तर वाक्य रूपांतर, तर प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. बघा, उदाहरणार्थ, आम्ही तुमचे उपकार, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, कसे विसरू. प्रश्नार्थी वाक्य आहे. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. प्रश्नचिन्ह आहे, प्रश्नार्थी प्रश्न विचारलेला आहे, याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे. तर आम्ही तुमचे उपकार, आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. कोणतं झालं आहे, साधं विधान केलेलं आहे आपण, विधानार्थी वाक्य. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. प्रश्नार्थी आहे, या वाक्याचं आपल्याला विधानार्थी करायचं. आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. तर विसरणार नाही. मी तुम्हाला ओळखत नाही का, मी तुम्हाला ओळखत नाही का. प्रश्नार्थी आहे, याचं विधानार्थी कसं करायचं. मी तुम्हाला ओळखत नाही का, मी तुम्हाला चांगलं ओळखते, ओळखते. बघा, यामध्ये आपण प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले आहे. आम्ही तुमचे उपकार कसे विसरू. प्रश्नार्थी वाक्य आहे, आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही. एक विधानार्थी साधं विधान केलेलं आहे. मी तुम्हाला ओळखत नाही का, मी तुम्हाला चांगलं ओळखते. तर यामध्ये प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य करताना जर प्रश्नार्थी वाक्य होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी असावं आणि जर प्रश्नार्थी वाक्य नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी असावं. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट
बघायचं आहे उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. बघा उदाहरणार्थ किती सुंदर आहे ते फूल, किती सुंदर आहे ते फूल. उद्गारार्थी वाक्य आहे. किती सुंदर आहे ते फूल, याचं आपल्याला विधानार्थी करायचं आहे. तर ते फूल खूप सुंदर आहे. ते फूल खूप सुंदर आहे. तर विधानार्थी वाक्य किती सुंदर आहे ते फूल. उद्गारार्थी वाक्यामध्ये ज्या तीव्र फिलिंग्स असतात त्या ह्याच्यात दाखवलं आहे की ते फूल किती सुंदर आहे. आणि त्याचं जर विधानार्थी वाक्य करायचं असेल तर त्या विधानार्थी वाक्यामध्ये विपुलता दाखवली जाते, त्या वस्तूची विपुलता दाखवली जाते. तर फूलची विपुलता दाखवली आहे की फूल खूप सुंदर आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर. बघा आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर कसे करायचे. तर दरवाजा, उदाहरणार्थ दरवाजा बंद कर. आज्ञा केलेली आहे इथे आज्ञार्थी वाक्य. याचं विधानार्थी करताना दरवाजा बंद करावा, दरवाजा बंद करावा. विधानार्थी वाक्य. विधान केलेलं आज्ञार्थी, इथे आज्ञा केलेली आहे, इथे विधान केलेलं आहे दरवाजा बंद करावा. आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात काय, तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अपेक्षित असते तर विधानार्थी वाक्यामध्ये विधान अपेक्षित असते. आता होकारार्थी व नकारार्थी. होकारार्थी वाक्यामध्ये होकारार्थीचं नकारार्थी करताना व नकारार्थीचं होकारार्थी करताना ॲक्च्युली आपण वाक्य रूपांतरमध्ये वाक्याचा अर्थ न बदलता आपण वाक्य रूपांतर करीत असतो. अर्थ तोच ठेवून आपण आता होकारार्थी वाक्य, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परिवर्तन. रूपांतर. आता होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे रूपांतर. उदाहरणार्थ मला जवळच जायचे होते. होकारार्थी वाक्य. आपल्याला याचं नकारार्थी करायचं आहे आणि वाक्याचा अर्थही बदलायला नको. वाक्याचा अर्थ तोच ठेवून आपल्याला याला नकारार्थी बनवायचं आहे. तर मला जवळच जायचे होते म्हणजेच मला लांब जायचे नव्हते. नकारार्थी. बघा मला जवळच जायचे होते म्हणजेच मला लांब जायचे नव्हते. वाक्याचा अर्थ कायम ठेवून आपण बदल केलेला आहे. कुणाचेही वाईट चिंतू नये. कोणाचेही
कुणाचेही वाईट चिंतू नये. नकारार्थी वाक्य आहे, याचा आपल्याला होकारार्थी करायचं आहे. सर्वांचे भले चिंतावे. अशा प्रकारे आज आपण वाक्य रूपांतर हा व्याकरणाचा भाग आपण अभ्यासलेला आहे. धन्यवाद. थँक्यू.